खेळ नशिबाचा भाग 2. काम झालं का? एक व्यक्ती कठोर आवाजात आणि कमी शब्दात त्यांच्यासाठी काम करणाऱ्या 2 जणांना काही विचारत होत्या आणि त्यांनाही ते समजल्याच्याच आवाजाने सगळीकडे दहशत पसरलेली होती. असा खणखर आवाज होता त्याचा. त्याची धारदार नजर पाहून एखाद्या साध्या व्यक्तीला भीती वाटेल. दिसायला अगदी राजबिडा होता. एखादी स्त्री त्या पुरुषी सौंदर्य पाहून त्याच्याकडे आकर्षित होईल, त्याच्या प्रेमात पडेल, तो आपलाच व्हावा अशी इच्छा तिच्या मनात उत्पन्न होईल. तोच आहे जो पूर्ण जगांवर राज्य करतो. जगातील मोठमोठे व्यक्ती त्याचं नाव ऐकून थरथरत असतात. काळ्या दुनियेचा राजा युगवीर सिंघानिया. संदीप म्हणाला, हो बॉस, काम झालेलं आहे. पण संदीपने अडखळत मान खाली घातली. युगवीर म्हणाला, इडियट, लवकर बोल. युगवीर त्याच्यावर नजर रोखून म्हणाला होता. त्याला अर्धवट बोललेलं आवडत नव्हतं. संदीप म्हणाला, बॉस, ते एका मुलीने आम्हाला काल पाहिलेलं होतं. संदीप आवळा गिळत नजर चोरत म्हणाला होता. युगवीर म्हणाला, मग तिलाही उडवायचं होतंस ना? एवढ्या लहान गोष्टीसाठी इथे ततपप करत आलास आहेस का तू? चल निघ आता. युगवीर संदीपकडे न बघताच म्हणाला. संदीप म्हणाला, बॉस, ती चालाकी करून सुटली हातातून. आम्ही खूप शोधलं पण सापडली नाही ती आम्हाला. संदीप नजर चोरत म्हणाला होता. युगवीर म्हणाला, माझी माणसं असून असा हलगर्जीपणा केला तुम्ही. एक मुलगी तुम्हाला दोघांना मूर्ख बनवून गेली. ती मुलगी तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहे काय? मग तुमच्यासारख्या मूर्ख माणसांची मला गरज नाही आहे. बोलत युगवीरने त्याची बंदूक काढली आणि मनातच त्या मुलीच्या हुशारीला दादही दिली होती. संदीप म्हणाला, माफ करा ना बॉस, आम्ही तिला लवकरात लवकर शोधून काढू. प्लीज बॉस, एक चान्स द्या ना आम्हाला. संदीप आणि दर्शन हात जोडून स्वतःच्या आयुष्याची भीक मागत होते. युगवीर म्हणाला, 24 तास आहेत तुमच्याकडे. ती मला मुलगी जिवंत माझ्यासमोर हवी आहे. नाहीतर आय विल किल यू. नाव गेट लास्ट. युगवीरला माहीत होतं संदीप आणि दर्शन खूप जुने आणि हुशार आहेत. आजपर्यंत त्यांनी कोणत्याही कामात चूक केलेली नाही. मग अशा माणसांना मूर्ख बनून पडून गेलेली मुलगी किती हुशार असेल त्याला फक्त बघायचं होतं की कोण आहे. मग नंतर तो तिला मारूनच टाकणार होता. तिने बलात्काराबद्दल कोणाला सांगितलं तरीही त्याच्या केसालाही धक्का लावायची कोणाचीच हिंमत नव्हती. म्हणून त्याला तिच्यापासून काही धोका सुद्धा नव्हता. पण आपल्या माणसांना ती मूर्ख बनवून पडून गेली याची शिक्षा तिला तो स्वतःच्या हाताने देणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता अलार्म वाजताच ती उठली आणि जराही वेळ न घालवता आंघोळ करायला गेली आणि 20च मिनिटात तयार झाली. आज तिने डार्क ब्ल्यू कलरचा क्रॉप टी शर्ट आणि अँकल लॉंग पॅन्ट घातलेली होती. ब्ल्यू कलर तिचा फेवरेट कलर होता. केसांचा बो घातलेला होता. हलकं मेकअप केलेलं होतं. एका हातात घड्याळ होतं. ती नाश्ता बनवून डायरेक्ट खालूनच कॉलेजला जाणार होती. म्हणून तयार होऊन बॅग घेऊन खाली आलेली होती. राहतं घर हे तिच्या नावावर होतं. त्यासोबतच सगळा बिझनेस तिच्या नावे होता. गावाकडची जागा आणि एक घर जे भाड्याने दिलेलं होतं तेही तिच्या नावावर होतं. त्या घराचं भाडं ते भाडेकरू तिच्याच अकाउंटला पाठवायचे. म्हणून तिचा नेहमीचाच खर्च भागायचा. उगाच तिचा खर्च आपल्या डोक्यावर येईल असा विचार करून शारदाने ते घर भाड्याने पैसे कधी तिच्याकडून घेतलेच नाही. ते सोडून बाकी सगळ्या गोष्टींवर ताबा मिळवलेलाच होता. शारदा म्हणाली, एवढं नटून तटून कुठे जातेस ग? कुठे जाऊन तोंड काळं करून येणार आहेस तू? म्हणजे झालं बाबा, नंतर लोक आम्हालाच नावं ठेवतील. आई बाप गेले तर मामीने पोरीकडे लक्षही दिलं नाही, चांगले संस्कार दिले नाहीत म्हणून लोक आमच्या नावाने बोंबलतील. सायली खाली येताच सोप्यांवर बसलेली शारदा सायलीवर नजर रोखून म्हणाली होती. सायली म्हणाली, मामी, ते मी नाश्ता बनवून कॉलेजला जात होते म्हणून तयार होऊन आलेले आहे. सायली तोंड पाडून म्हणाली होती. शारदा म्हणाली, बरं बरं, जा बनव लवकर, मला पण भूक लागलेली आहे आता. भुकेने जीवन जाईल की काय माझा आता? शारदा तोंड वाकडं करत म्हणाली होती. सायली म्हणाली, हो मामी, लगेच करते. बोलून सायली लगेच किचनमध्ये गेली. तिने मस्त कांदे पोहे आणि मसालेदार चहा बनवला आणि गरमागरम वाढायला घेतले. तोपर्यंत तिथे मामाही आलेले होते. तिने दोघांचं खाऊन होईपर्यंत तिची बाकीची कामं आवरून घेतली होती.
आणि उरलेला थोडाफार नाश्ता किचनमध्येच उभं राहून घाईघाईत खाऊन घेतला होता आणि गाडी घेऊन कॉलेजसाठी निघाली. तेच एक ठिकाण होतं जिथे ती सगळं टेन्शन बाजूला ठेवून स्वतःसाठी काहीतरी करत होती, स्वतःसाठी जगत होती, मित्रमैत्रिणींसोबत मजा मस्ती करत होती. कधीच तिने तिच्यामध्ये चालू असलेलं वादळ दुसऱ्यांना दिसू दिलं नाही. फक्त अमित होता, त्याला सगळ्या गोष्टी माहीत असायच्या. हा त्याला काही फरक पडत नव्हता म्हणा, ही गोष्ट वेगळी आहे, पण ती त्याला खूप जवळची व्यक्ती समजून मन मोकळं करायची. अमित म्हणाला, हे बेबी, आलीस तू? किती मिस केलं मी तुला. सायली गाडीतून खाली उतरत असतानाच अमित तेथे आला होता आणि लाडाने तिच्या खांद्यांवर हनुवटी टेकवत म्हणाला. सायली म्हणाली, मी पण मिस केलं तुला. सायली गाडी लॉक करत आणि त्याच्यावर नजर टाकतच म्हणाली. सायली म्हणाली, चल ना, आज आपण दांडी मारूया आणि डेटवर जाऊया. खूप दिवस झाले आपण कुठेही गेलो नाही ना. अमित लाडात येऊन म्हणाला होता. सायली म्हणाली, नको ना अमित, कॉलेज नंतर जाऊ ना आपण कधीतरी. अमित म्हणाला, सायली नो, मला आताच जायचं आहे. नाही आलीस तर मी बोलणार नाही हा तुझ्याशी. अमित तृष्णाचं नाटक करत म्हणाला होता. सायली म्हणाली, ठीक आहे बाबा, पण फक्त आजच. यानंतर परत दांडी मारणार नाही मी, कळालं का तुला. मला नाही आवडत दांड्या मारायला. अमित म्हणाला, हो हो, डन डन, चल मी माझी गाडी घेऊन येतो. बोलता बोलता अमित त्याच्या गाडीच्या दिशेने गेला आणि गाडी घेऊन आला. त्याने उतरून गाडीचं दार तिच्यासाठी उघडून ठेवलेलंच होतं. मग ती गाडीत जाऊन बसली. मग तोही ड्रायव्हिंग सीटवर बसला. दोघांनी एकमेकांना बघून छान स्माईल दिली. मग त्याने गाडी स्टार्ट केली. मस्त रोमॅन्टिक गाणे लावलेले होते आणि एका कॉफी शॉपच्या पार्कमध्ये गाडी लावून शॉपमध्ये गेले. कॉफी पिता पिता त्यांनी थोड्या गप्पा मारल्या. तिने मध्ये एक दोन वेळा काल घडलेल्या प्रकारांबद्दल बोलायचा प्रयत्न केला, पण अक्षरशः त्याने तो विषय टाळला. तिनेही मग पुन्हा विषय काढलाच नाही. उगाच त्याचा मूड खराब करायला नको वाटलं तिला. दोघे कॉफी पिऊन बाहेर पडले. अमित गाडी आणायला गेला आणि ती कॅफेच्या गेट जवळ वाट पाहत थांबलेली होती. तेव्हा तिला वाटलं कोणीतरी खूप वेळापासून तिला पाहतोय. मग तिने सगळीकडे नजर फिरवली, पण कोणी तिला दिसलंच नाही. मग आपल्याला भ्रम झालेला असेल समजून सोडून दिलं तिने. तेवढ्यातच अमीर आला आणि ती गाडीत बसली आणि त्याने गाडी स्टार्ट केली. ती खिडकीतून बाहेर बघत शांत बसलेली होती, तिच्याच विचारात मग्न, म्हणून तोही काही बोलला नाही तिला. थोड्या वेळाने गाडी अचानक थांबल्याचं समजताच ती भानावर आली आणि तिने बाहेर बघितलं तर एक आलिशान हॉटेल होतं. ती काही विचार करायच्या आधीच तो गाडीतून उतरून तिच्या बाजूचं दार उघडून हात पुढे करून उभा होता. मग तिने त्याच्या हातात हात दिला आणि खाली उतरली. सायली म्हणाली, आपण इथे का आलेलो आहोत अमित? सायली प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत होती. अमित म्हणाला, तुझ्यासाठी सरप्राईज आहे बेबी. सायली म्हणाली, तू किती विचार करतोस ना रे माझा. थँक्यू सो मच. चला मॅडम, सरप्राईज तुमची आतुरतेने वाट पाहत आहे. त्याने हात पुढे केला. हो, तिने छान हसत आपल्या नाजूक हात त्याच्या हातात दिला. सगळी बुकिंग पहिलेच त्याने केलेली असेल म्हणून तो सरळ तिला घेऊन लिफ्टमध्ये गेला. ती इकडं तिकडं बघतच त्याच्यासोबत चालत होती. कितवा फ्लोर होता माहीत नाही तिला. तिने त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. ते दोघे आता एका रूमच्या दारात उभे होते. तो लॉक उघडतच होता आणि सायलीला आता टेन्शन मध्ये आलेलं होतं. अमित, आपण इथे आलेलो आहोत, तिने शेवटी विचारलंच त्याला. अमित म्हणाला, चिल बेबी, आता तरी चल ना, सांगतो तुला, म्हणत तो तिला आतमध्ये घेऊन गेला. आज जाता तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं, कारण तो सरप्राईज आहे असं सांगून तिला इथे घेऊन आलेला होता. पण इथे तर असं काहीच दिसत नव्हतं. फक्त नॉर्मल पण वॉलिश रूम होती. अमित म्हणाला, बेबी, आय लव्ह यू, आय वॉन्ट टेस्ट यू, आय कॉन्ट वेट. तो तिच्या जवळ येऊन तिचा हात हातात घेऊन मादक आवाजात म्हणाला होता आणि इथे तिच्या छातीत धस्स झाली. तिचा श्वास घशातच अडकलेला होता. नो, लग्नाआधी हे सगळं नको अमित, नको. लग्नानंतर हे सगळं, म्हणजे आता नको. ती शब्दांची जुळवाजुळव करत होती. काय आणि कसं बोलावं तेच तिला समजत नव्हतं. घाबरलेली होती बिचारी. असं अचानक तो असं काही करेल असं तिला वाटलं नव्हतं. अमित म्हणाला, तुला माझ्यावर विश्वास नाही आहे का?
त्याला आता तिचा राग आलेलाच होता. एवढे दिवस तिच्या मागे तो ज्या गोष्टींसाठी पडत होता त्याच गोष्टीसाठी ती नाही म्हणत होती. तिच्यावर त्याने स्वतःचा वेळ इन्व्हेस्ट केलेला होता, ते वाया जाऊ द्यायचा नव्हता त्याला. तसंही आता परत ती आपल्या हातात लागेल की नाही हे त्याला माहिती नव्हतं. म्हणून आजच कोणत्याही परिस्थितीत तिच्याकडून हवं ते तो मिळवणारच होता. सायली म्हणाली, तसं म्हणायचं नव्हतं मला, मी तर फक्त. ती बोलतच होती की त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवून तिला गप्प केलं. अमित म्हणाला, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? तिने फक्त मान डोलावून होकार दिला. अमित म्हणाला, क्या नाही? बोलता बोलता त्याने तिच्या ओठांवर स्वतःचे ओठ टेकवले. तिच्या उत्तराची सुद्धा वाट बघितली नाही त्याने. त्याच्या ओठांनी तिच्या ओठांवर ताबा मिळवलेलाच होता आणि हळूहळू त्याचे हात तिच्या शरीरांवर फिरत होते. तिने आता स्वतःला पूर्णपणे त्याच्या स्वाधीन केलेलं होतं आणि ती पुरुषी स्पर्शाचं सुख पहिल्यांदाच अनुभवत होती. हृदय जोरजोरात धडधड करत होतं तिचं. आता त्याचे हात आता हळूहळू तिच्या कपड्यांच्या आत फिरायला लागले होते आणि त्याने कधी तिचे कपडे तिच्या शरीरांपासून वेगळे केलेले होते तिला समजलं नाही. तो तिचे ओठ सोडून आता खाली खाली जातच होता आणि तिच्या शरीराच्या संवेदनशील भागावर म्हणजे कॉलर बोनच्या थोडं खाली येऊन पोचला होता आणि तिच्या चेहऱ्यावरची स्माईल वाढलेली होती. त्याने मान वर करून तिच्याकडे पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर खुनसमी स्माईल आली. तिला असं वाहत जाताना बघून त्याला अजूनच जास्त जोश आलेला होता. त्याने आता तिला उचलून बेडवर नेलं आणि हळूवार स्वतः तिच्यावर गेला. आता ती बेडवर आणि तो तिच्यावर होता. अमित म्हणाला, बेबी यू आर सो हॉट अँड टेस्टी, आय वॉन्ट मोर. त्याच्या आवाजात आणि डोळ्यात नशा भरून वाहत होती. त्याने आता त्याचा वेग वाढवलेलाच होता. एवढा वेळ हळूवार तिच्या शरीरावर प्रवास करणारा तो आता हावरटसारखा करत होता. तिच्या शरीरावर जिथे जिथे त्याचे ओठ जात होते तिथे तिथे तो तिला अक्षरशः चावा घेत होता. तिच्या गोऱ्या त्वचेवर लाल निशाण उठावून दिसत होते. तिनेही त्याला विरोध केला नाही, कारण सध्या ती ज्या ठिकाणी होती तिथून तिला खूप समाधान मिळत होतं. शेवटी त्याच्या मिलनाचा अंतिम टप्पा गाठला होता. ती त्याच हॉटेलमध्ये आहे. दर्शन फोनवर बोलत होता. संदीप म्हणाला, ठीक आहे, लक्ष ठेव, आज ती सुटली नाही पाहिजे. मी 5 मिनिटात पोचतो तेथे. दर्शन म्हणाला, हो. बोलून दर्शनने फोन कट केला. अमित म्हणाला, बेबी कसं वाटतंय? त्याच्या स्पर्शाने ती लाजून लाल झाली आणि त्याच्या छातींवर स्वतःचं डोकं लपवून घेतलं तिने. थोडा वेळ दोघेही शांत पडून होते. अचानक त्याचा मोबाईल वाजला आणि स्क्रीनवर नाव बघून त्याने फोन कट केला आणि काही मेसेज टाईप करून फोन बाजूला ठेवला. बेबी, सरप्राईज अजून बाकी आहे तुझं, तिच्या केसात हात फिरवत म्हणाला होता. सायली म्हणाली, हो का? आणि हे काय आहे? तिने खूप उत्साहाने विचारलं होतं. अमित म्हणाला, सरप्राईज आहे ते सांगायचं असतं का? चल उठ, फ्रेश हो आणि सरप्राईजसाठी तयार राहा. तो तिला बाजूला करत म्हणाला. ती आज खूप खुश होती. ज्याच्यावर तिचं प्रेम होतं त्याच्यासोबत एक होऊन तिला पूर्वत्वाची जाणीव झालेलीच होती आणि तोच तिच्या सुखासाठी धडपडतोय आहे हे बघून तिचं मन भरून आलेलं होतं. जगातील सर्व सुख आपल्या पायांशी आहे असं वाटायला लागलेलं होतं तिला. फ्रेश होऊन आली, मग तोही फ्रेश होऊन आला होता आणि ती आपल्या सरप्राईजसाठी आताही खूप उत्सुक झालेली होती. खूप आतुरतेने सरप्राईजची वाट बघत होती. अमित म्हणाला, बेबी रेडी आहेस का? त्याने विचारलं. सायली म्हणाली, यस. ती डोळ्यात चमक आणून म्हणाली. त्याने त्याच्या मोबाईलमध्ये काही टाईप केलं मेसेज. दुसऱ्याच मिनिटात कोणीतरी दार वाजवलं. त्याने एक नजर तिच्यावर टाकली. ती खूप उत्साहाने भरलेल्या नजरेने त्याच्याकडे बघत होती. चेहरा फुललेला होता तिचा. त्याने तिला इशारा करून दरवाजा उघडायला सांगितला. मग तिने जराही वेळ न घालवता दरवाजा उघडला आणि ती जागी स्थिर झाली. काही वेळाआधी उत्साहाने भरलेल्या नजरेत आता भीती होती. कपाळांवर घाम जमा झालेला होता. हात पाय थरथर कापायला लागलेले होते तिचे. समोर 2 धिप्पाळ व्यक्ती उभे होते ज्यांना तिने बलात्कार करताना पाहिलेलं होतं. संदीप आणि दर्शन. सायली म्हणाली, तुम्ही कोण आणि इथे काय करताय? त्या दोघांना समोर बघून सगळी हिंमत एकवटून ती म्हणाली होती. दर्शन म्हणाला, रिअली? तुम्ही ओळखत नाही आम्हाला?
दर्शन खुन्नसी हसत म्हणाला. आणि दुसऱ्या क्षणी सायली अमितच्या मागे जाऊन स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करत होती. सायली म्हणाली, अमित यांना जायला सांग प्लीज. तिच्या आवाजात पण भीती होती. अमित म्हणाला, बेबी सरप्राईज आवडलं नाही का तुला माझं? अमित तिच्या समोरून बाजूला होतच म्हणाला होता. त्याने हा प्रश्न विचारताच तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं. तिने जे ऐकलं ते खरं आहे की खोटं हेच तिला समजत नव्हतं. तिच्या पायाखालची जमीन सरकलेली होती आता. काही वेळा आधी आपण या व्यक्तीच्या मिठीत होतो आणि त्यानेच आपल्याला मृत्यूच्या दारात ढकललेला आहे हा विचार येऊन तिचा कंठ दाटून आलेलाच होता. ती काही बोलणार याआधीच, ये खूप झाली नाटकं तुझी, गप चल आता आमच्यासोबत. नाटकं बिलकुल करायची नाही. संदीप जवळजवळ ओढूनच म्हणाला होता आणि तिच्या हातात मनगट धरून जवळजवळ तिला ओढतच घेऊन जायला निघाला होता. ती अजूनही अमितकडे बघत होती. तिला अजूनही वाटत होतं तो आपल्याला वाचवेल, पण नाही, तो जागचा किंचितही हलला नाही. तिच्या हृदयाला किती यातना झाल्या असतील तिलाच माहिती होतं. आपल्या जवळच्या व्यक्तीनेच विश्वासघात केला हे तिला समजलेलं होतं. संदीप तिचा हात धरून तिला ओढतच घेऊन जात होता आणि ती ओढली जात होती. तिने जराही विरोध केला नाही. जणू आता तिची जगायची इच्छा संपलेली असेल. आजूबाजूला लोक फक्त त्यांना बघत उभी होती, पण कोणीच तिच्या मदतीला आलेलं नाही. बहुतेक त्यांना हे लोक कोण आहेत हे सुद्धा माहिती नसेल, म्हणून कोणीही काहीही बोललं नाही. आणि ती यावेळी ब्लॅक होती. तिला आजूबाजूला काय चालू आहे हे सुद्धा समजत नव्हतं. डोक्याने आता विचार करायचं सोडून दिलेलं होतं तिनं. थोड्या वेळातच ती एका गाडीत फेकली गेली. तेव्हा तिच्या लक्षात आलं की ते लोक तिला कुठेतरी घेऊन जातच आहेत. पण ती अजूनही शांत होती. इथून सुटून तरी काय करणार होती ना ती? घरी तिची मामी सतत तिला छळत असती. अमित एक होता, त्याला ती स्वतःचं जग समजत होती. त्यानेही तिला धोका दिलेलाच होता. आता जगून तरी काय करायचं होतं तिला? आणि कोणासाठी जगणार? आपलं असं या जगात कोणीच नाही आहे. म्हणून तिने परिस्थिती पुढे हार मानलेली होती. ती लोक आपल्याला जिवंत ठेवणार नाही याची कल्पना तिला होतीच. थोड्या वेळाने ती गाडी एका गेट मधून आत जातच होती. समोरच एक मोठा आलिशान दिवा दिमाखात उभा होता. नजरेत मावणार नाही एवढं लांबपर्यंत पसरलेला होता. अगदी एक छोटं गाव तयार होईल एवढ्या क्षेत्रफळात तो विला पसरलेला होता. गेट पासून विलापर्यंत छान वळणदार रस्ता होता. त्याच्या कडेला अनेक प्रकारची लहान लहान झाडे होती. विलाच्या मेन दरवाजा समोर एक मोठं फाउंटन होतं. तेही नजरेला सुकावून टाकेल असं होतं. समोरच आलिशान दरवाजा होता. ते सगळं बघून तिचे डोळेच मोठे झाले होते. ती तो नजारा बघण्यातच मग्न झाली होती की तिचा हात ओढला गेला. तिने दचकूनच पाहिलं तर तो दर्शन होता. दर्शन, ओ चला उतरा खाली मॅडम आता. दर्शन तिचा हात धरून तिला गाडीतून बाहेर काढत म्हणाला होता. तिने काहीच विरोध केला नाही आणि खाली उतरले. सायली म्हणाली, ती एक विचारू का? ती अडखडतच म्हणाली. दर्शन म्हणाला, हो विचारा ना. तसंही काही वेळात तुमची बोलती बंद होणारच आहे, तेही कायमची. दर्शन तिला चिडवण्याच्या स्वरातच हसत म्हणाला होता. पण तिने सरळ त्याच्या बोलण्याला इग्नोर केलं. हा एवढं मोठं विला म्हणजे ती व्यक्ती म्हणजे ते. ती शब्दांची जुळवाजुळव करत होती, पण तिला शब्द सापडत नव्हते. दर्शन म्हणाला, बाई खूप नशिबान आहात तुम्ही. त्याच्या हातूनच आज तुमच्या आयुष्याचा शेवट होणार आहे. लोक वर्षानुवर्ष त्यांची अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. दर्शन आपल्या बॉसची भरभरून स्तुती करत होता. ती पुढं काही बोलणार नाही. जागचं निरीक्षण करत करत त्या दोघांसोबत आत गेली. एक राजमहलही त्याला विला पुढं फिकं पडेल एवढा सुंदर होता तो विला. त्याचं कलर, इंटरिंग, पडदे सगळं एकवण होतं. वातावरण हे अगदी प्रसन्न होतं. विलाच्या मध्यभागी जिना होता जो त्या विलाच्या सुंदरतेला चार चांद लावत होता. ती जागचं निरीक्षण करतच होती की तिथल्या शांततेत टकटक बुटांचा आवाज करत कोणीतरी येत आहे हे तिला समजलं होतं. तिने आवाजाच्या दिशेने पाहिलं. हा नजारा तर विलापेक्षाही जास्त आकर्षक आहे असं वाटत होतं तिला. विलाच्या मध्यभागी जो जिना आहे ना, त्यावरून एक अतिशय सुंदर तरुण त्याच्या बुटांचा टकटक आवाज करत तिचं निरीक्षण करत जिना उतरत होता.
ती एकटक त्याच्याकडे पाहत होती. तो होता तसा, कोणीही क्षणात त्याच्याकडे आकर्षित होईल असा होता. पुरुषी सौंदर्याने परिपूर्ण होता तो. त्याच वेळी तोही तिचं निरीक्षण करत होता. जगातील सर्वात सुंदर स्त्री समोर उभी आहे असं त्याला वाटत होतं. शोधूनही कोणतीच कमी सापडणार नाही अशी तिच्या शरीराची रचना होती. तो राजबीड होता तर तीही अप्सरापेक्षा कमी नव्हती. दोघेही एकमेकांनाच पाहत होते. चेहऱ्यांवर काहीच भाव न दिसू देता तो तिला निरखून बघत तिच्या समोर येऊन उभा होता. दर्शन म्हणाला, बॉस, ह्याच आहेत त्या बाई. 24 तासाच्या आत आम्ही यांना इथे आणलेलं आहे. आता तुम्ही आम्हाला माफ कराल ना? दर्शन उत्साहाने युगवीरकडे पाहत होता. युगवीर म्हणाला, ओहो, तरी ही आहे का ती? युगवीर एक भुवई उंचावर तिच्याकडे रोखून बघत होता. तिला बघून तरी त्याला वाटलं नाही की तिच्यात एवढी हिंमत असेल. खूप घाबरट आणि मूर्ख वाटली त्याला ती. कारण तिच्या वागणुकीतून, हावभावावरून तिच्या मनात काय चालू असेल हे ओळखणं कोणासाठीही एवढं अवघड नव्हतं. इथे तर युगवीर होता. त्याचा तो दरारा, आवाजात असलेली थार, त्याची इंटरॅक्टिव्हिटी, पर्सनॅलिटी बघून एव्हाना तिला समजलेलं होतं की तोच आहे या आलिशान विलाचा मालक, तिला इथे घेऊन आलेला बॉस. संदीप म्हणाला, येस बॉस. संदीप शांतपणे म्हणाला. युगवीर म्हणाला, ओके, आय विल हँडल लिव्ह. युगवीरने मोजक्या शब्दात सांगितलं. संदीप म्हणाला, ओके बॉस. संदीप तिथून निघून गेला. युगवीर तिच्यावरची नजर न हटवता सोफ्यावर रेलून बसला होता. बसताना खिशातून बंदूक काढायला विसरलेलाच होता तो. त्याने बंदूक त्याच्या समोर टेबलवर ठेवली होती. तेव्हाच तिथे सायलीचा जीव तिचं शरीर सोडून बाहेर एक चक्कर मारून आलेलं होतं. कपाळांवर घाम जमा झालेला होता तिच्या. काय बघितलंय तू? तो सरळ मुद्द्यावर आलेला होता आणि तिला विचारत होता. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.